घेऊन जाऊ लागली तेवढ्यामध्ये काही बुजुर्ग माणसं वयोवृद्ध माणसं समोरून येत असल्यामुळं तिनं तो पदर घेण्यासाठी आपला हात ज्या हातात होता तो सोडला आणि पदर घ्यायला गेली तेवढ्यात बाबांना तिच्या मुलाचा हात तिच्या हातात दिला आणि तो तिनं माग पाव गणी हाचे म्हणून तशीच वडत वडत घेऊन गेली महाराज आणि हा मागच्या गल्लीनं जाऊन आईच्या मांडीवर जाऊन बसला. आई मला भूक लागली ग काहीतरी खायला दे ग आई. त्यावेळेला यशोदा मैया म्हणली थांब थोडस माझं काही काम बाकी आहे मी तुला त्या ठिकाणी हे हात वगैरे धुतले की खायला देते. तेवढ्यामध्ये बाहेरून आवाज आला ए यशोदे आली का आली आली विठाला आमच्या महाराजला विचार लागतं चुकतं काय असो विनोदाचा भाग असो या ठिकाणी मात्र तिने आवाज दिला ए यशोदे बाहेर ये जा. त्यावेळेला कन्हैया म्हणला आई पाहता मी कुठं बसेल आता हे घेणं देण्याचं आहे का नाही. त्यावेळेला यशोदे म्हणले तू गपचूप बस. यशोदेनं त्याला कड्यावर घेतला आणि गेली बाहेर. काय म्हणते का बाई ती जसवंती नावाची गवळण काय म्हणते तू अगं बघ तू काय म्हणली होती माझा कृष्ण खोड्या करत नाही आज पकडून आणलाय. त्यावेळेला ती म्हणली तुझे डोळे उघडून पाय जरा कृष्ण माझ्या जवळ आहे तोंडावरचा पदर काढ तिने तो घेतला होता ना आणि मग सांग मला तू कोणाला पकडून आणलं. तिनं पदर काढला आणि पहा तिथं तिचा सकाराम तिच्या हातात काय रे तू काय उशी करा जेव्हा नाही तो पदर घेतला तवा चालू. त्यावेळेला महाराज ती हिरमुसली त्या ठिकाणी ती दुसरी गवळण जी आहे दुसरी आली धावत याने बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना वटवर जातो धिंगाणा वटवर जातो धिंगाणा वटवर जातो धिंगाणा यशोदे बाळ तुझा हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी हा सृष्टी निर्माण करणारा आहे पालन करणारा आहे संहार करणारा आहे. याला खरंच तुम्ही जर धरण्यासाठी गेल्या तर हाताला येईल का हे शास्त्र सांगतं येईल का येऊ शकत नाही. पण तुम्ही त्या ठिकाणी आपला मनोरूपी पट जरा फाडून त्याला त्याच्या हात जर त्या ठिकाणी मात्र ठेवलं तर तो निश्चित पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आणि तिसरी गवळण ती म्हणाली त्याला म्हणा आता माझ्या घरी ती येऊन पाय. आता घेण्या देण्याचं गळ्यात गुंतून घेणं घरी काही कारण नसताना महाराज हे आमच्या नशिबातच असं आहे भारत हे लक्षात घ्या. पण भारतवाऱ्यांना किती बी आडवं केलं मला हे लक्षात घ्या. ज्याचं पोरग जन्माला आलं तिथं जरी तुम्ही दिलं नाही पण भगवान भोलेनाथाचा डाव्या अंशातून भगवान विष्णू प्रगट झाले
आणि उजव्या बाहूच्या अंशातून ब्रह्मदेव प्रकट झाले. मेन कोणे? भगवान भोलेनाथ. हे दोन देव या दोन्ही बाहूतून निर्माण झाले. आणि त्याच भोलेनाथाचा मुलगा गणपती, त्या गणपतीच्या बापाची सेवा भेटली. विठाला विठाला तिसरीनं त्या ठिकाणी सांगितलं, बाई यशोदे मग घरी येऊन पाहू दे फक्त. मग सांगते कधी बांधून नाही आणलं तर मग तिनं बांधण्याचा विषय केला महाराज. बांधण्याचा विषय केल्यामुळे मग कन्हैया म्हणले, करे ए बोबड्या. त्यानं बोबड्याला हाका मारला. बोबड्याला फक्त वर हात केला. 360 घर नंबर आहे 24. त्यावेळेला असं म्हटलं महाराज, त्यावेळेला सर्व त्यांचं त्या ठिकाणी मात्र नियोजन आखल्या गेलं. ती घरी गेली. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आणि मात्र तिला जी आरगळ आहे ती आरगळा वगैरे सर्व आपल्या कड्या सर्व बंद करून घेतल्या. आणि मात्र आपला पती आणि ती अशा प्रकारची झोपलेली आहे. दुसऱ्या खोलीमध्ये त्या ठिकाणी दूध दही तूप मध काय सर्व पंचामृत सहित, सगळ्याच्या घरी ते एवढं भेटत नव्हतं पण इथं मधासहित होतं. मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान परमात्म्याने आपली जी वेळ झाली त्या नियोजित वेळेवर ते सर्व एकत्रित आले. आणि आल्यानंतर सर्वांनी ठरवलं आज मात्र विशेष प्रकारे कर्तबगारी आपल्याला करायची आहे. अशा प्रकारची लीला करायची हे भगवान परमात्म्याने आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि रात्रीच्या वेळेला ते गेले. सर्व दूध दही तूप सर्व त्या ठिकाणी खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर जे पती पत्नी झोपलेले आहेत, आता पतीची दाढी होती महाराज, आलं लक्षात, आणि पत्नीची वेणी लंबी होती, त्यात अडचण नाही. पण पती जो होता ते विजोड होत जोडपं. पती 3 फूट आणि पत्नी 5.5 फूट. त्या बाबानं काय केलं, यांना बांधण्याची गोष्ट करत होती की त्याला बांधून आणते. याला काय केलं, सगळ्याला सांगितलंय तुम्ही बाहेर चला. सगळे बाहेर काढले. याच्या दोघांच्या दाढीची विणीची गाठ मारली आणि मधात मुंगूस सोडून दिला आणि बाबा बाहेर. हा बाहेर गेला आणि गेल्यानंतर त्या सवंगड्यानं सांगितलंय, पेंड्या सुदामा बोबड्या मधुमंगल हे बघा. म्हणजे काय, उद्या सकाळी मी काही येणार नाही. काय मी येणार नाही, कारण हे गिऱ्हाईक माझ्या घरालोकच येतं, तुमच्या घरी काही मी येणार नाही. पण तुम्ही सगळ्या तयारीने यायचं. उद्या वरात निघणार आहे आणि सगळ्यांना घेऊन परत घेऊन यायचं. ज्या वेळेला अशा प्रकारची आज्ञा केली तो भगवान परमात्मा महाराज त्याला आज्ञा त्या ठिकाणी केली. आणि आज्ञा केल्यामुळं सर्वजण तयारीत अशा प्रकारचे झालेले आहेत. भगवान परमात्मा आपल्या आईच्या कुशीमध्ये जाऊन त्या ठिकाणी झोपले. कन्हैया जाऊन झोपला. हे सर्वजण घरी गेले. सकाळी आपल्याला जायचंय म्हणून सकाळी थोडे लवकर उठले आणि त्या ठिकाणी त्या गल्लीमध्ये येऊन सर्व लपलेले आहेत, बसलेले आहेत. परंतु शेजारची सकवा त्या उठली नाही बर का, तिकडची गोकुळातली हो, महाराज म्हणली नाही. विठाला त्यावेळेला ती शेजारी नाही उठली आणि तिने विचार केला या ठिकाणी 4 वाजता रोज उठणारी ही प्रभावतीबाई आणि आज मात्र 7:30 वाजले अजून उठना, काय कारण आहे. म्हणून त्या ठिकाणी जी गोष्ट तिने आपल्या पतीला सांगितली. त्या बुजुर्ग मंडळींनी, पुरुष मंडळींनी, त्या गोपांनी त्या ठिकाणी विचार केला की खरोखर हे दोघही पती पत्नी आपल्या गावामध्ये सगळ्यात लवकर उठणारे आहेत. सणा नाही, या सामर्थ्याने नाही, काही नाही, काय गोष्ट आहे, काही झालं तर नाही. पण राग बी आला तर मग इतकं 7:30 वाजले. म्हणून त्या ठिकाणी ते बुजुर्ग मंडळी गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी कावडाला हात मारला. त्यावेळेला हातून आवाज आला की आता बाहेरूनच कडी लावलेली ती आधी उघडा.
ती उघडली महाराज. ती उघडण्याच्या अगोदर यांनी खूप प्रयत्न केले. कशाचे? अहो रामप्रहारामध्ये उठले. उठल्यानंतर त्या ठिकाणी पहिले गवळी उठला. उठल्यावर एकदम त्या दाढीला हिसका बसला. तेव्हा लय धागडी मातली का? वाटतं का तुला? वय झाली आता, माझी दाढी धरून वळायली, शोभत का? त्यावेळेला ती म्हणली तुम्ही शुद्धीवर आहे का? हा, ध्यानावर आहे का तुम्ही? अजून उजडलं नाही, एवढ्या सकाळी माझी वेणी वाढायले. झाडणं मलाच आहे, सडा मलाच टाक नाही, पण उघडीच तर उठवायचं असं निमित्त आहे का? दोघांची डगली. मग दोघांनी पाहिलं दाढीची आणि वेणीची गाठ मारलेली आहे त्यावेळेला. आणि तो ती म्हणली अगबाई हा आला होता. तो गवळी म्हणला कोण? म्हणे ते कृष्ण. हा, तू काहीतरी त्याला बोलली, त्याच्याशिवाय तू आला नाही. म्हणे आता मालक जे व्हायचं ते झालं, पण ही गाठ आता सोडा. सोडता सुटेना, कापता कापेना, जाळता जळेना. कोणताही प्रयत्न केला महाराज, त्या ठिकाणी ती गाठ सुटत नाही. मग आता काय विलाज नाही, तो दरवाजा उघडला. उघडल्यावर महाराज आता बाहेर निघायचंय, पण कसं निघायचंय? पुढं कोण पाहिजे? पुढं गवळी लागेल ना, पण वेणी माग आहे. ते उलट झालं महाराज. ते 3 फूट, ही 5.5 फूट. दोघांना त्या ठिकाणी सूर्याचं दर्शन घ्यायचं. कोणाचं घ्यायचं? गिरक्या मारीन गवळी वर वर दाढी करी. गिरक्या मारी गवळी वर वर दाढी करी. गिरक्या मारीन गवळी वर वर दाढी करी. गिरक्या मारीन गवळी वर वर दाढी करी. वर वर दाढी करी. गवळी वर वर दाढी करी. महाराज दोघांचंही लक्ष अशा प्रकारचं वरती सूर्याकडे आकाशाकडे असल्यामुळं खाली आपल्या पायाला काय लागतं? ठोकर लागली महाराज. ठोकर लागल्यावर ती गवळण खाली पडली. हा बाबा पाठीमागून पुढे आला. अशा प्रकारची फजिती सुरुवात झाली. या पोरानं काय केलं? गोपाळ आहे ना, पराती वाजवायला सुरुवात केली आणि बोंब मारायला सुरुवात केली. अरे 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 अरे, नवीन वरात, नवीन सोंगार पुरं गोकुळ जागे केलं महाराज. सगळे पाहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी झाली आणि हे दोघांना त्या ठिकाणी नाईलाज झाला महाराज. अशा प्रकारचे यशोदेच्या दारापर्यंत गेले. यशोदेच्या दारापर्यंत गेले आणि आवाज दिला यशोदे. त्याला यशोदा मैया म्हणली काय रे कृष्णा, काय आज? तो म्हणला आई आता तू, मी रात भरतोय जवळ आहे. हे घेणं देण्याचं आहे का नाही? त्यावेळेला यशोदा मैया बाहेर आली आणि आल्यानंतर पाहिलं तर त्यावेळेला यशोदा मैया त्यांना बोललं तुम्हाला शोभतं काय या वयात असं? हे पहिलं स्वरूप. ती बोलली महाराज. घळघळाच्या प्रभावत्या मातेच्या डोळ्यातून अश्रू आले. गवळी बाबा रडू लागले. सर्वांनी त्या ठिकाणी हात जोडले. आई काही कर पण तुझ्या कृष्णाला बाहेर बोलव. तिला पस्तावा केला, त्या ठिकाणी पश्चाताप केला की मी नसते बोलले तर बरं झालं असतं. ज्या वेळेला भगवान परमात्मा यशोदा मायाने आवाज दिला ए कृष्णा बाहेर आहे, त्या आल्याबरोबर महाराज त्या कन्हैयाची दृष्टी फक्त त्या गाठीवर पडली महाराज. त्यावेळेला ती ब्रह्मगाठ ऑटोमॅटिक सुटली. ती गवळण आणि तो गवळी त्या कन्हैयाच्या समोर जाऊन नतमस्तक झाले. विठाला म्हणून त्या ठिकाणी आणि गवळणीमध्ये म्हटलं गेलेलं आहे तिसरी आली धावणी याने बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोयशी गाठ देवणी. गाठ बाई कुणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा तुझा
यशोदे हा तुझा बाळ आहे, हा ताना आहे, तुला गोड वाटतो, पण याच्या खोड्या किती बाई. जर या पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राच्या पाण्याची जर शाई केली तरी या ठिकाणी याचं चरित्र लिहिता येणार नाही. काय करावं, याच्या खोड्या सांगू किती. महीपत्र सिंधू आटे, एवढे याच्या खोड्या आहे. मिळोनी अवघ्या गवळणी येती नंदाच्या अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडूनी आमच्या सुना घेऊनी. बाई याच्या खोड्या खूप झाल्या, काय करावं. रडू लागल्या गवळणी, आम्ही आमच्या सुना घेऊन आता आणि मात्र काय करतो, गोकुळला सोडून जातो. त्यावेळेला यशोदा मातेने विचार केलं आणि कृष्णा कन्हैयासमोर हात जोडले. हे कृष्णा, यशोदे नैने आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकुनी, एका जनार्दनी चक्रपाणी प्रेम दयावरे ना. काय म्हणताय कृष्णा, हात जोडते रे तुला, खोड्या टाकून दे. त्यावेळेला कृष्णाने खाली मान घातली. महाराज थोडा गप्प बसला आणि मात्र त्या ठिकाणी गवळणी यशोदा मैयाला विनंती केली. गवळणी घरी निघून गेल्या, पण यांचा खेळ काही बंद होत नाही. सकाळीच उठला, तोंड धुतलं नाही महाराज, काहीच नाही. बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर एक तोत्री गवळणी तिची खोडी केली. काय केली, तिची खोडी केली. तिची खोडी केली महाराज. तिनं त्या ठिकाणी गरहाणं सुरू केलं. जात होते यमुने पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवर टोपी मयूर पुच्छाची खांद्यावरी कामला. काय सांगू तू ते बाई, काय सांगू ते, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. मी पाण्याला चालले होते, त्याच्या डोक्यावर टोपी होती, मोर पंख लावलेला होता, पण यांना चालता चालता काय केलं, त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली. त्यानं काय केलं, माझ्या डोक्यावर माठ होता बाई, त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आता गुदगुल्या करायला सुरुवात केल्या, कोणी पाहिजे म्हणून मी काय झाले, पळाले. त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली. पलता पलता घसरून पडली, दोहीची घागल फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली. पलता पलता घसरून पडली, दोहीची घागर फुटली. काय झालं, दोहीची घागर फुटली. माझे गुलगे फुटले, मग मी ललत बसले. तिकून आले शालंग पाणी, मला पोताशी धरले. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. मला पोताशी धरले, माझे समाधान केले.
निवृत्तीचे कृपे सुख ज्ञान देवा लादले काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे काय सांगू तुझे अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने सर्वांना या ठिकाणी चोऱ्या करून काय दिलं? त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी सर्व काही दिलं. त्या ठिकाणी आनंदित त्या ठिकाणी मात्र त्यांनी सेवन अशा प्रकारचं केलं आणि मात्र अशा अनंत खोड्या केल्यात. आता खोड्या केल्या म्हणून सर्व गोकुळवासी कंटाळले. यशोदेला विनंती केली. यशोदेने सांगितलं आता तुम्ही गावात राहायचं. मग कुठं जायचंय आता? शाळेत. कोणती शाळा आहे सांगा? गोधने चारावया जातो सारंग पाणी गोधने चारावया जातो सारंग पाणी गोधने चारावया जातो सारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी. मग आता काय करायचंय? गोधने चारण्यासाठी जायचंय, गाई चारण्यासाठी जायचंय. वनातली शाळा आहे, त्या शाळेत जायचंय. खरं सांगू महाराज तुम्हाला एक गाय जोडीला पाहिजे. हे माती करून घेणं इथं काही फायदा नाही. विष्णू महाराज जरी असले तुम्हाला दोघांत मदत एक गायक पाहिजे तर तुम्ही पाठीमागणं करता. पाहायला बी असच ना. विठाला विठाला कारण काय मला गायना चांग नाही. मला मुळामध्ये पहिली गोष्ट काय होतं या पाठीमागच्या ज्याच्यावर कीर्तनकाराचा अवलंबून सर्व गोष्टी नाही सांभाळू शकत. पण काय खरं जर कीर्तन करायचं असलं तर यांना सोबत घेऊन चालण्यासाठी येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम. त्यांची उत्सुकता आहे, तयारी होण्याची उत्सुकता आहे. यांच्या पाठीमागे हे बालगोपाळ होणार आहे. पण यांची माती होण्यासाठी आमचे खिशे खाली उडवले. यांना जर तयारी करायची असेल खिशे खाली करावं लागेल. जे तयार होराने त्याच्यासाठी बोलतो महाराज. ज्याला व्हायचंच नाही त्याची गोष्ट आला विठाला विठाला. हे खांद्या वेळेला नका का तुम्हाला सांभाळे ना. ज्या ना जन्म त्याला द्यायला नका का सांभाळ. पण लात तरी मारणार नाही महाराज. लात तरी मारणार नाही. लात संस्कृती विठाला विठाला. अशा प्रकारचं या ठिकाणी आणि रानामध्ये जायचंय. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से धेनू सावळा जगजेठी. खांद्यावर कांबळी घेतलेली, हातामध्ये काठी घेतलेली, शिदोरी आपल्या आणि कमरेला त्या ठिकाणी कपड्यामध्ये त्या पंचामध्ये बांधून घेतलेले आणि जंगलामध्ये गेलेले महाराज. रानामध्ये गेलेले, त्या वृंदावनामध्ये गेलेले, गाई वासरं चारू लागलेले आणि चारता चारता त्या ठिकाणी सुद्धा गप्प बसले. काही चालता चालता त्या घाटाहून जाता जाता त्याला राधिका गवळण भेटली. ती गवळण भेटली. हे पुढे ढकले. हा बाबा तिच्याकडे गेला आणि तिची त्या ठिकाणी मिऱ्या धरून ओढायला लागला. सांगा कोण सहन करण? सहन करण का? मिऱ्या धरून ओढायला लागल्या नाही महाराज. मिऱ्या धरून ओढायला लागला त्यावेळेला यशोदामाई तिकून आली. ए कृष्णा काय करतो? काय वाटतं का तुला? त्या राधिकेचे मिऱ्या ओढतो का? त्यावेळेला तू बाबा काय म्हणला? खेळतो येण्याची आई मी मिऱ्या तशी नाही म्हणत. ही ना चेंडूला पोला म्हणे. कुठं? तिच्या मिऱ्यामध्ये. आता खरंच तिने चेंडू घेतला होता का? ह्या बाबा कुठं चेंडू खेळायला गेला? मार्गी भेटली राधिका गवळणी निर्या सळीचा चेंडू पडे धरणी.
आई खरं की ना लपवला. त्यावेळेला यशोदा मायांती निर्या अशा प्रकारची आसरडी खाली चेंडू पडला महाराज. त्यावेळेला यशोदा माया म्हणता तुम्ही आणि मात्र चाळे करता सगळ्याजणी. माझ्या बाळावर नाना प्रकारचे आळ घेतले. तुम्ही याची गोटी लपवली, याचा भवरा लपवला, याचा चेंडू लपवला आणि मग त्याच्यावर आळ घेतला. तुम्ही 12 घरच्या गोकुळच्या नारी. महाराज गण हात वळवळ करायले पण इलाज नाही विठाला. तुम्ही नाना प्रकारचे चाळे केलेत आणि माझ्या बाळाला मी आता वनात त्या ठिकाणी गायी राखण्यासाठी पाठवत आहे, तरी तुम्ही त्याच्या पाठीमाग लागल्या. म्हणून त्या प्रकारे आणि त्या ठिकाणी राधिका गवळण आणि गेली आणि भगवान परमात्मा आपल्या सवंगड्यासह मित्रासह त्या ठिकाणी वनामध्ये गेले आणि वनात जाऊन नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. कोणता कोणता खेळ महाराज या खांदा तरी सांगा. हमामा पोरी हमामा हमामा पोरी हमामा तुमची वाजे दमामा. हमामा पोरी हमामा तुमची वाजे दमामा. हे हमामा पोर हमामा तुमची वाजे दमामा. हमामा पोरी हमामा तुमची वाजे दमामा. तुमची वाजे दमामा तुमची वाजे दमामा. तुमची वाजे दमामा तुमची वाजे दमामा. तुमची वाजे दमामा. मात्र ते खेळू लागलेले. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, हमामा, सूर पारंबी. सूर पारंबी त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत? डाबडुल्या. तुमच्या काळात खेळले कशा? आता जमत आता जमत नाही का? सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक वेळेला सर्वांनी आपल्या हाताची थाळी मुखाना बोल विठोबा या ठिकाणी मात्र नाना प्रकारचे खेळ खेळून आणि आता मात्र वेळ झाली कशाची? शिदोऱ्याची, जेवणाची वेळ झाली. हे कृष्णा, खांदी भार ओटी भूक काय खेळावयाचे सुख. आता किती बी खेळलं कृष्णाचा हातात जमत का? पोटामध्ये काय लागलेली आहे? भूक लागलेली आहे. म्हणून आता या ठिकाणी शिदोरे सर्व भाकरी जी आणलेली सामग्री ती एका ठिकाणी आपल्याला करायची. काय जे कृष्ण म्हणतात तसं नाही करायचं. मी आता हा पंचा इथं आथरतो म्हणे. आज मात्र सगळ्याची शिदोरी कुठं पाहिजे? त्या पंचावर पाहिजे. कारण ही जी शिदोरी आहे हा जो काल आहे हा हरिनामाचा खिचडी काल आहे. मग हा खिचडी काला जो आहे ब्रह्मदेवानं अपेक्षा केली, मिळाला का? मिळाला का? अहो ज्यानं ही सृष्टी निर्माण केली
ज्यालाही सृष्टी निर्माण केली त्याला काला भेटला का? बरं त्याच्या सृष्टीत केला गेला कधी काला भेटला का? बरं रावणाला भेटला का? रावणाजवळ काय कमी होती? सोन्याची लंका होती, कमी होती का? 1,00,000 नातू होते, 1,00,000 पोरं होते, 1,25,000 नातू होते, 80,000 तरी काला भेटला का? बरं बायको कोण होती तिची? मंडपदरी, मंदोदरी, बरोबर आहे? ती मंदोदरी होती, पण ती एवढी विद्वान होती, एवढी ज्ञानी होती, तिला स्वप्न पडलं की उद्या रावणाचं काय होणार. एवढी ज्ञानी होती, एवढी पतिव्रता होती महाराज, तरी त्याला काला भेटला का? काला भेटला नाही. कारण वैकुंठी तो ऐसे नाही, गवळ काही काल्याचे, स्वर्गीय ऐसे नाही, पाताळी ऐसे नाही, गवळ काही काल्याचे. काला हा कुठं भेटतो? या मृत्यू लोकातच. आणि वाळवंटामध्ये काय भेटतो? काला भेटतो. तो काला इथं करायचा आहे म्हणून सर्व गोपाळ एकत्र झाले. भगवान परमात्म्याने सांगितले शिदोरी आणा, पण त्यामध्ये महाराज सर्व गोपाळामध्ये गरीब असणारा मधुमंगल नावाचा, आणि तो मात्र त्या ठिकाणी शिदोरी आणू शकला नाही. तो शिदोरी आणू शकला नाही. खेळ खेळला, रोज तो या सर्वांची शिदोरी खायचा. पण त्या दिवशी 5 मिनिटं विठाला विठाला या ठिकाणी भगवान परमात्म्यानं मधुमंगलला सांगितलं, हे मधुमंगल, आज इथं सगळ्याची शिदोरी, तुझी सुद्धा शिदोरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे. कारण या ठिकाणी मी तुला आज मागतोय, मला काहीतरी पाहिजे. मधुमंगलला आनंद झाला महाराज, माझ्या कानानं माझ्या कृष्णानं आज मला काहीतरी मागितलंय. मी रोज यांचं खातोय, आज काहीतरी मागितलंय माझ्या कानाने. आनंद झाला. पण काय देऊ, काय द्यावे त्याशी वावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव. थोडा माझा जीवही कधी दिला कानाला तरी कमी पडेल. माझ्या कानानं काहीतरी मागितलं म्हणून सांगितलं, काना थांब, मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. आवाज असा मोकळा करणारे आवाज खाल्लाय माझ्या कानावर. विठाला 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 आता हात नगलो. अशा प्रकारे आणि या ठिकाणी माझ्या कानानं काही मागितलं, कृष्णानं काही मागितलं. या आनंदाच्या भरामध्ये मधुमंगल घरी धावत गेला, धावत गेला, आपल्या आई जवळ गेला. आई आई, आज माझ्या कृष्णाने काहीतरी मला खाण्यासाठी मागितलं आणि तू दे. ज्या वेळेला अशा प्रकारचं म्हटलं महाराज, त्यावेळेला आईनं उत्तर दिलं, अरे मधुमंगल काहीच नाही बघ. आणि मात्र त्या ठिकाणी रात्री जे होतं ते त्या ठिकाणी आपण केलं, प्राशन केलं. आज आपल्या घरामध्ये काही नाही. नाही आई, काहीतरी दे. त्यावेळेला आईच्या लक्षात आलं की उतरणीच्या खाली शेवटच्या डेऱ्यामध्ये 3 दिवसाच्या अगोदरची आणि मात्र कढी आहे. कढी काय बनवलेली? कढी बनवलेली 3 दिवसाच्या अगोदरची आहे. उतरणीत खाली ठेवलेली आहे. आई टिका होत नाही, तू दे. आईने त्या ठिकाणी काढलं आणि मधुमंगलच्या हातामध्ये ते मडक, त्या ठिकाणी ते गाडगं आणि ते कढीचं दिलं. महाराज मधुमंगलला घेतलं, धावत चालला, वनाच्या रस्त्यानं चालला, पळत चालला आणि मात्र गेला. सर्वजण गोपाळ बसलेले, मध्यस्तरामध्ये त्या ठिकाणी पंचा आथरलेला आहे, सर्वांची शिदोरी त्याच्यावर आहे. सर्वजण पाहतायत. कन्हैयाचं तोंड त्या बाजूला आहे. कन्हैयानं पाहिलं नाही, परंतु सगळ्यांनी पाहिलं. मधुमंगल आलाय, काहीतरी आणलंय, पण झाडाच्या आडी उभा राहिलाय. सगळ्यांची नजर लागल्यामुळे कन्हैयाने विचार केला, मधुमंगल आला. कन्हैयाने पाहिलं, हा वाकून पाहत होता झाडाच्या आडून. कन्हैयाने विचार केला, हा लपलाय म्हणून कन्हैया तिकडनं निघलेत. याला पाहिलं, माझा काना येऊ लागलेला आहे आणि ही जी कडी आहे
ही 3 दिवसाच्या अगोदरची आहे. ही आंबट झालेली आहे, हिचा उग्र वास येतोय आणि एवढं उग्र खराब झालेलं माझ्या कानाला मी कसं देऊ. म्हणून कन्हैया धावत येऊ लागले. तेवढ्यामध्ये त्या गडबडीच्या भरामध्ये आणि मधुमंगलला ती कडी प्यायला सुरुवात केली. गटा 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 गोड घेत असताना आपल्या अंगावरती सांडू लागली महाराज. ती कडी सांडली पूर्ण. भगवान परमात्मा पळत आले, त्याच्या हातून गाडगा हिसकत असताना ते फुटलं, खाली पडलं आणि मधुमंगलच्या अंगावर सांडली कडी. माझा कन्हैया पिऊ लागलेला. पहाची गोवळी खायची उष्टावळी. माझ्या भगवान कन्हैयाला आपल्या जिभेनं त्या ठिकाणी मधुमंगलचं अंग चाटायला सुरुवात केली. प्रेम करावं ते भगवंतावर करावं. तिच्या भगवान परमात्म्यानं मधुमंगलचं ती उष्टी कढी त्या ठिकाणी प्राशन केली महाराज. आणि मधुमंगलचे हात धरून भगवंतानं त्या ठिकाणी आणलं. भगवंत म्हणले आजपर्यंत चोऱ्या करून खाल्ल्यात, पण या ठिकाणी आपल्याला आणि काय करायचंय तुम्हाला. आज या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे, पोट भर देणार आहे. अभंगाचं दुसरं आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाला चवरी, पुरे म्हणाला चवरी, पुरे म्हणाला चवरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. अशा प्रकारचा खाला त्या ठिकाणी भगवान परमात्मा करतायत. पोट भर तुम्हाला देतो आणि तो खाल्ल्यानंतर मात्र कुठं जाऊ नका. हळूहळू आपल्या घराकडे चालायचं. हात कुठं धुवायचे नाही. का देव जळी झाले मासे. जे देव आहे, तुम्ही हात धुवायला जर त्या ठिकाणी यमुनेवर जासाल तर माशाच्या रूपाला त्या ठिकाणी ते खाल्याचा प्रसाद सेवन करतील. म्हणून हे हात पुसायचे. पण कुठं पुसायचे, जिथं देव नाही जाऊन तिथं सुद्धा देव काय करतील, आपल्या अंगावर. आपण कोणी 12 ठिकाणी लावतं गंध, कोणी 19 ठिकाणी लावतं. का त्या देवतेच्या जागा आहे. पण टिरीला कोणी गंध लावतं का. म्हणून अशा ठिकाणी ते हात पुसायचे आणि हळूहळू आपल्या घरी जायचंय. कोणी कोणाशी वाद करायचा नाही, काला घेताना भांडण करायचं नाही, काहीच करायचं नाही. पण काला घेत असताना शुद्ध भावनेने त्या ठिकाणी तो काला आपल्याला काय करायचा आहे, ग्रहण करायचं आहे, प्राशन करायचं आहे. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. तुम्ही जर या ठिकाणी कितीही या मायाळी बाजारातले पदार्थ आपलेशे करून घेण्याचा जरी तुम्ही प्रयत्न केला तरी त्यानं या ठिकाणी हा संसार पूर्ण होत नाही. ज्या वेळेला जे 4 पुरुषार्थ आहे त्यातला तुम्ही 1 पुरुषार्थ जर पुरेपूर कमवला तर त्या ठिकाणी तुमचं जे जीवनाचं सार्थक आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. परमानंदाची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा फलकट नाम संसार बाजूला सावरा आणि त्यामध्येच राहून परमानंदाच्या प्राप्तीचा ध्यास आपल्या मनाला लावून घ्या. म्हणून या ठिकाणी याल तरी यारे लागे, ते मन घेऊन माझ्या मागे या.
आणि आल्यानंतर तुम्हाला पोटभर काला या ठिकाणी देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी हरेश्वर भगवान परमात्म्याच्या सेवेकरता जो निवडलेला अभंग होता त्या अभंगावर कुठं असं 4-2 दिवस चिंतन करून